Today's play activity is collect, bring and arrange, which comes under the category of cognitive development of preschool students. So this play activity can be shared with the preschool teachers or parents who have the children of the age 2 to 6 years. The objective of this play activity is to arrange in the order of size and to learn to count and to follow instruction. For this we need a large group of students. Here we need material like a small bag to collect the things from nature walk like sticks, stone, leaves. Take children out for a nature walk. Ask children to collect a certain number of objects like 5 dry leaves or 6 green leaves or 3 round stone, etc. When the children come into class, each child must display the things collected. The rest of the children can count to see if the right number of objects have been collected. Here one variation is possible. From the collection of the nature walk, select the 3 sticks of different length, 3 stones of different sizes and the 3 different leaves of different shapes. Ask the children to sit in circle and call the children in turn to arrange these objects in order. For example, stones from smallest to largest and stick from shortest to longest. And here one more variation is possible. When the children have mastered how to arrange in order, use more objects like 2, 3, 4, 5, 6, 7 of the same kind but of varying size, shape and tone of a color to make the game more challenging. ही एक नेचर वॉकची प्ले ॲक्टिव्हिटी आहे ज्याच्यामध्ये मुलांनी गार्डनमध्ये जाऊन किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये फिरून मुलांनी वेगवेगळ्या वस्तू जमा करायच्या आहे. जसे की काही वाळलेले पानं असतील, हिरवे पानं असेल, फुलं असतील किंवा स्टोन्स आहे. तर ह्या गोष्टी मुलांनी गोळा करून आणायच्या आहे आणि क्लासमध्ये आणल्यानंतर प्रत्येकाने काय काय आणलं आहे तर ते दाखवायचं आहे आणि त्याचा नंबर किती काउंट आणलेले आहे वस्तू, म्हणजे जसे 5 पानं आणले का किंवा 4 ग्रीन पानं आणले का की वाळलेले पानं आणले, स्टोन्स आणले, किती स्टोन्स आणले, 3 स्टोन्स आणले का आणि मग स्टोन कुठल्या प्रकारचे आहे, सॉफ्ट आहे की राऊंड आहेत. सॉफ्ट नाही होऊ शकणार, राऊंड असतील किंवा ते खडबडीत स्टोन असतील असे स्टोन्स आणले का किंवा काही टाईल्सचे तुकडे असतात ते आणले का किंवा झाडाचे काही खोडं असतील तर ते कुठल्या शेपचे आणलेले आहे, कुठल्या रंगाचे आणलेले आहे. तर ह्याच्याविषयी मुलांनी बोलायचं आहे आणि दाखवायचं आहे. ह्यामध्ये एक व्हेरिएशन असं होऊ शकतं की मुलांनी नेचर वॉक करताना किंवा गार्डनमध्ये फिरताना ज्याही वस्तू आणलेल्या असतील तर त्या त्यांनी सिक्वेन्सनुसार अरेंज करायच्या आहे. काही छोट्या छोट्या काड्या असतील झाडाच्या, 3 काड्या असेल किंवा 3 स्टोन्स असतील किंवा 3 पानं असेल वेगवेगळ्या आकाराचे, तर ते मुलांनी इथे अरेंज करायचे आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगायचं आहे, त्याच्याविषयी बोलायचं आहे. किंवा स्टोन्स असतील तर मग सगळ्यात लहान स्टोन, मीडियम स्टोन आणि सगळ्यात मोठा स्टोन असं सांगायचं, असं दाखवायचं आहे. किंवा काडी असेल तर सगळ्यात लहान काडी, मीडियम साईज काडी आणि त्याच्यापेक्षा मोठी काडी असं काही करू शकतो. किंवा पानं आणले असतील तर लाईट रंगाचं पान, मीडियम रंगाचं पान आणि आणखी गडद, आणखी डार्क रंगाचं पान असं काही आपण त्यांना अरेंज करायला सांगू शकतो. किंवा म्हणजे ह्याच्यात उद्देश हाच आहे की मुलांनी ऑर्डरनुसार सिक्वेन्स करावा, तयार करावं आणि कुठल्या वस्तू आहे तर त्या ओळखणे, त्याच्याविषयी बोलणे हे करायचं आहे. आणि जेव्हा मुलांना हे सगळं जमलं तेव्हा आपण त्याची या गेमची डिफिकल्टी लेवल किंवा चॅलेंजिंग लेवल वाढवू शकतो. ह्याच्यामध्ये 2, 3, 4, 5, 6 वस्तू घेण्याच्याऐवजी आपण जास्त नंबरमध्ये 7, 8, 10 अशा वेगवेगळ्या वस्तू घेऊ शकतो आणि त्याच्या वेगवेगळ्या साईजमध्ये असणार आहे. म्हणजे पानच असेल तर लहानापासून मोठ्यापर्यंत पानं अरेंज करत जाईल तो आणि ते 8, 10 असे जास्तीत जास्त अरेंज करेल. किंवा काड्या असतील लहान मोठ्या, कमी जाडीच्या, जास्त जाडीच्या अशा काही काड्या करू शकतो. किंवा झाडाचं खोड असेल तर त्या एक गोष्टी करू शकतो. किंवा ओले पानं असतील, सुके पानं असेल किंवा बऱ्याच वेळा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे रूट्स मिळतात. लहान मोठ्या आकाराचे सुद्धा रूट्स असतात. मनी प्लांटला असतील किंवा वडाच्या पारंब्या असतात, ह्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे साईज आणि शेप्स असतात, लहान मोठे असतात, तेही आपण घेऊ शकतो. त्यानंतर फुलं असतील, लहान मोठ्या आकाराची फुलं, त्याचाही सिक्वेन्स आपण करायला सांगू शकतो मुलांना.
किंवा फळं असतील, काही झाडाला छोट्या छोट्या शेंगा असतात त्याही करू शकतो, किंवा रंगानुसार सिक्वेन्स करू शकतो, आकारानुसार सिक्वेन्स करू शकतो, शेपनुसार किंवा टेक्स्चरनुसारही आपण मुलांना वेगवेगळ्या सिक्वेन्स करायला सांगू शकतो. की गोल दगड असेल, मग थोडा त्याच्यापेक्षा मोठा दगड असेल, असं काही आपण शेपनुसार करू शकतो. किंवा थोडा चोपडा असा गुळगुळीत लागणारा दगड असतो, मार्बलमध्ये येतात असे काही दगडं, किंवा गारगोट्यांमध्ये येतात ते थोडेसे चोपडे, मग थोडे खडबडीत, मग आणखी खडबडीत, किंवा ते गिट्टीचे तुकडे असतील किंवा सँडस्टोन असतात, असे काही वेगवेगळ्या टेक्स्चरनुसारसुद्धा आपण मुलांना सिक्वेन्स करायला सांगू शकतो. म्हणजे ह्याच्यामध्ये मुलांना कुठल्याही ऑब्जेक्टचे वेगवेगळे ज्या प्रॉपर्टीज असतात त्याच्याविषयी माहिती मिळते, की आकारानुसार वेगळे असू शकतात किंवा टेक्स्चरनुसार वेगळे होऊ शकतात, लेंथनुसार वेगळे होऊ शकतात किंवा वजनानुसारही वेगवेगळे होऊ शकतात एखादं ऑब्जेक्ट. ह्या सगळ्या कन्सेप्ट्स मुलांना कळतील आणि परत त्यांना असेंडिंग ऑर्डर, डिसेंडिंग ऑर्डर, इन्क्रीजिंग ऑर्डर, डिक्रीजिंग ऑर्डर ह्याच्याविषयीसुद्धा मुलांना कन्सेप्ट त्यांचे क्लिअर होतील. म्हणजे ह्याच्यातून आपण मुलांना शिक्षण तर देतच आहोत, परत त्यांना मॅथमॅटिकल कन्सेप्ट पण शिकवतो आहे आपण ह्याच्यामध्ये. आणि हा गेम आहे, मुलांनी स्वतःच वस्तू शोधून आणायच्या गार्डनमधून आणि त्या स्वतःच अरेंज करायच्या आहे. तर घरी एकटाही मूल असेल, एकटा मुलगा असेल, मुलगी असेल, आणि तर त्यावेळेसही खेळायसाठी हा बेस्ट गेम आहे. आणि प्रत्येक घरोघरी आज प्रॉब्लेम आहे की मुलांना मोबाईल बघायची सवय आहे किंवा टी व्ही बघत राहतात, आणि काय करणार. मग पेरेंट्स प्रत्येक वेळेस सांगतात की आम्हाला कामं असतात घरी, आम्ही काहीच करू शकत नाही मुलांसाठी. तर त्यावेळेस तुम्ही ॲटलिस्ट इन्स्ट्रक्शन देऊ शकता की तू आपल्या अंगणामधल्या गार्डनमध्ये जा, वेगवेगळे पानं बघ, वाळलेले पानं असतील तर आण किंवा फुलं आण. म्हणजे गार्डनमध्येही जायला वेळ नसेल तर तुम्ही घरच्या अंगणातसुद्धा मुलांना हे सांगू शकता. तुमच्या गॅलरीमध्ये असतील झाडं, पानं, फुलं, त्याचं निरीक्षण करायला सांगू शकता आणि कुठल्या कुठल्या रंगाचे आहेत असंही तुम्ही मुलांना विचारू शकता. म्हणजे जरी तुम्ही घरी किचनमध्ये एंगेज असाल किंवा घरच्या कामांमध्ये एंगेज असाल तरी त्याही वेळेस तुम्ही साईडने हे मुलांना सांगू शकता. म्हणजे मुलं एंगेजही होईल, तुमचंही काम होऊ शकतं आणि मुलं पण एंगेज होतील, मुलांना ज्ञानही मिळेल. आणि 5-10 मिनटं जर आपण काढले तर ही ॲक्टिव्हिटी आपण मुलांसोबत बसून सहज करून घेऊ शकतो. आणि रोज आपण निदान मुलांना अर्धा तास तरी द्यायलाच हवा, की त्यांच्या आवडीचे गेम किंवा आपण हे ठरवलेले गेम सगळे मुलांच्या आवडीचेच आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी साध्य होतात की तुम्हाला शिकवणं होतं आणि मुलांचं शिकणं होते आणि मुलं क्रिएटिव्हली एंगेज होतात आणि स्क्रीनची सवय लागत नाही. ज्याही मुलांना जास्त वेळ मोबाईल बघायची सवय असेल किंवा टी व्ही बघायची सवय असेल तर त्यांच्यामध्ये हायपर ॲक्टिव्हिटी ही येतेच. मुलं थोडे चिडचिडे होतात, हट्टी होतात, मुलं ॲग्रेसिव्हही होतात आणि मुलं अभ्यासामध्ये इंटरेस्ट घेत नाही. त्यामुळे जर अभ्यासाशी रिलेटेडच जर अशा सगळ्या इंटरेस्टिंग ॲक्टिव्हिटीज आपण ठेवल्या तर नक्कीच मुलांना शिक्षणासाठी मदत होते.